सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एका राज्यामध्ये एक राजा होता. तो प्रत्येक महिन्यामधनं एकदा आपल्या राज्यामध्ये खुला दरबार भरवायचा. खुला दरबार म्हणजे अर्थातच एका मोठ्या खुल्या मैदानामध्ये तो दरबार भरवायचा. त्यावेळेला राज्यातील अगदी सर्वसामान्य जनतेला, प्रत्येक व्यक्तीला त्याच्याशी संवाद साधण्याची, आपल्या तक्रारी मांडण्याची, आपली मतं प्रदर्शित करण्याची, एखाद्या विषयावरती चर्चा करण्याची किंवा एखाद्यामध्ये कुठली कला किंवा कौशल्य असेल तर ते राजापुढे सादर करण्याची संधी मिळत असे. असाच एके दिवशी राज्यामधील एका मोठ्या खुल्या मैदानामध्ये हा राजाचा खुला दरबार भरलेला होता. राजाचे सर्व मंत्री, प्रधान, सेवक आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता सुद्धा त्यावेळेला उपस्थित होती. त्याच वेळेला गर्दीमधनं एक दुसऱ्या राज्यामधनं आलेला इसम पुढे आला. राजा पुढे जाऊन त्याने स्वतःचा परिचय दिला. तो म्हणाला, राजन, मी अमुक अमुक राज्यामधून तुमच्या राज्यामध्ये आलेलो आहे. माझा स्वतःचा रत्नांचा व्यवसाय आहे. विविध प्रकारची बहुमोल रत्ने मी माझ्या व्यवसायामधून विकतो. आज मी माझ्यासोबत इथे 2 गोष्टी आणलेल्या आहेत, ज्यापैकी एक हा बहुमोल असा हिरा आहे, तर दुसरी गोष्ट म्हणजे त्या हिऱ्याप्रमाणेच दिसणारा नकली हिरा आहे. तो नकली हिरा म्हणजे केवळ एक साधी काच आहे, पण त्यामध्ये फरक शोधणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आपली जर परवानगी असेल तर मी आपल्या राज्यातील लोकांची परीक्षा घेऊ इच्छितो. आपल्या राज्यामध्ये खरोखरच असा कोणी बुद्धिमान आहे का की जो खरा हिरा आणि नकली काच ओळखू शकेल? जर त्या व्यक्तीने खरा हिरा ओळखला तर तो खरा हिरा तुमच्या राज्याच्या खजिन्यामध्ये मी जमा करेल. पण जर ती व्यक्ती खरा हिरा न ओळखता काचेलाच खरा हिरा म्हणाली तर मात्र तुम्हाला त्या हिऱ्याच्या रकमे एवढी रक्कम मला द्यावी लागेल. त्या व्यक्तीचं हे बोलणं ऐकून घेतल्यानंतर राजानं त्या व्यक्तीचं आव्हान स्वीकारलं. त्या व्यक्तीनं मग आपल्या पिशवीमधनं त्या दोन्ही गोष्टी काढल्या आणि राजाच्या समोर ठेवल्या. ठरल्याप्रमाणे राजानं प्रजेला आव्हान केलं की आता ऐकल्याप्रमाणे तुमच्यापैकी कुणीही इथं यावं आणि यातील खरा हिरा ओळखून दाखवावा. कित्येक जण पुढे आले, पण त्या दोन्ही गोष्टी इतक्या समान होत्या की त्याच्यामध्ये काही फरकच नव्हता आणि त्यामुळे त्यातला खरा हिरा कुठला आणि काच कुठली हे ओळखणं हे प्रत्येकाला अशक्य वाटत होतं. राज्यामधले अगदी सामान्य माणसं, राजाच्या राजदरबारामधले कित्येक प्रधान, कित्येक मंत्री ते देखील येऊन गेले. मोठमोठे रत्नपारखी देखील येऊन गेले, पण त्यांना देखील खरा हिरा ओळखणं हे मोठं अवघड वाटू लागलं. बरं, केवळ अंदाज वर्तवावा आणि तो खरा हिरा निघावा तर कदाचित तो खरा हिरा आपल्या राजाच्या संपत्तीमध्ये जमा होईल. पण चुकून आपल्याला ओळखता आलं नाही, आपला अंदाज जर खोटा ठरला आणि आपण काच निवडली तर मात्र राजाला मोठा भुर्दंड बसेल आणि या बहुमोल हिऱ्याची रक्कम त्याला आपल्या खजिन्यातनं द्यावी लागेल. त्या सगळ्या गोष्टीसाठी सर्वस्वी जबाबदार आपण असू या भीतीनं प्रत्येक जण अंदाज व्यक्त करायला सुद्धा घाबरत होते. बराच वेळ उलटून गेला, पण कोणी देखील खरा हिरा कुठला आणि काच कुठली हे सांगण्यासाठी तयार होईना. त्यानंतर मग गर्दीमधनं एक वृद्ध इसम पुढे आला. तो वृद्ध इसम हा अंध होता. त्याच्या डोळ्यांची दृष्टीही गेलेली होती. तो वृद्ध इसम राजासमोर आला आणि म्हणाला, राजन, आपली जर परवानगी असेल तर मी हा प्रयत्न करू शकतो. राजाला मनामध्ये प्रश्न पडला की इथे तर कित्येक डोळस व्यक्ती आहेत, कित्येक मोठे मोठे रत्नपारखे आहेत, त्यांना देखील केवळ पाहून खरा हिरा कुठला आणि काच कुठली हे ओळखता आलं नाही, तर मग ही अंध व्यक्ती केवळ हाताच्या स्पर्शाने कसं काय बरं ओळखू शकेल? पण ज्या अर्थी आता इथे कोणी ओळखण्यास तयारच नाहीये त्या अर्थी या व्यक्तीला संधी देण्यात काय हरकत आहे, असा विचार राजाच्या मनात आला आणि त्यानं त्या अंध व्यक्तीला संधी दिली. राजाकडून परवानगी मिळताच तो वृद्ध अंध गृहस्थ पुढे आला. त्याने समोर ठेवलेल्या दोन्ही गोष्टी म्हणजे एक अस्सल हिरा आणि दुसरी जी काच होती ती आपल्या एक एक हातामध्ये घेतली. अवघ्या 2 ते 3 क्षणामध्ये त्यानं आपला उजवा हात वर केला आणि तो राजाला म्हणाला, राजन, माझ्या या उजव्या हातामधील गोष्ट जी आहे तो अस्सल हिरा आहे, तर डाव्या हातामध्ये जे काही आहे ती केवळ काच आहे. या उत्तरावरती राजाने प्रश्नार्थक मुद्रेने त्या परीक्षा घेणाऱ्या इसमाकडे पाहिलं. तोही आश्चर्यचकित होऊन म्हणाला की राजन, या व्यक्तीने जे काही ओळखलं आहे ते बरोबर आहे. राजाला मोठं आश्चर्य वाटलं. त्यानं त्या वृद्ध व्यक्तीला विचारलं, बाबा, इथे डोळस व्यक्ती असून सुद्धा त्यांना खरा हिरा कुठला आणि खोटा कुठला हे ओळखता आलं नाही,
तुम्ही केवळ हातामध्ये घेऊन हे कसं काय बरं ओळखू शकलात? त्यावरती ते वृद्ध अंध गृहस्थ शांतपणे हसले आणि म्हणाले, राजन, आज आपला इथे खुला दरबार भरलेला आहे. या खुल्या दरबारात, या खुल्या मैदानामध्ये आपण उन्हामध्ये सकाळपासून बसलेलो आहोत. शिवाय गेले 2 ते 3 तास हा खोटा हिरा आणि हा खरा हिरा इथं ठेवलेला आहे. मी दोन्हीही गोष्टी एक एक हातामध्ये घेतल्या. जो नकली हिरा होता, जो केवळ काच होता, तो उन्हाने गरम झालेला होता. पण असली हिरा जो होता तो मात्र या उन्हामध्ये सुद्धा थंड राहिलेला होता. आणि यावरूनच खरा हिरा कुठला आणि केवळ काच कुठली हे मी सहज ओळखलं. त्याच्या या उत्तराचं आणि त्याच्या या चातुर्याचं सर्वांनाच मोठं कौतुक वाटलं. अगदी छोटीशी ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. कुठलंही रत्न असो किंवा कुठलीही व्यक्ती असो, दुःख, त्रास, वेदना, यातना यांच्या उन्हामध्ये सुद्धा जो स्वतःला शांत ठेवू शकतो तोच केवळ अस्सल हिरा असतो. तर जो केवळ क्षुल्लक कारणाने, अगदी छोट्याशा गोष्टीने सुद्धा क्रोधित होतो, ज्याला राग येतो, तो केवळ आणि केवळ काच असतो. म्हणूनच ज्या व्यक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये, कुठल्याही छोट्या मोठ्या कारणांमुळे चटकन तापत नाहीत, क्रोधित होत नाहीत, रागीट होत नाहीत, त्या व्यक्तींचं कर्तृत्व या जगामध्ये हिऱ्याप्रमाणे उजळवून निघतं. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.